सो हॅलो गाईज, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि असा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा, समृद्धीचा जाऊ दे, हीच माझी इच्छा. आणि माझ्याबद्दल सुद्धा तुम्ही तीच इच्छा माझ्याबद्दल सुद्धा तुमची असू देत. तर चला ब्लॉगला स्टार्ट करायचं. कारण हे की जे मी जो व्हिडिओ टाकला होता माझ्या बहिणीचा, जे माझ्या मनात जे काय आलं ते मी व्यक्त झालो त्या व्हिडिओत. आणि त्याच्यानंतर ती रडायला लागली. माझ्या नवऱ्याला फोन केला तिने. त्याच्यानंतर बहिणीला, माझी जी लहान बहीण आहे तिला केलं. ती पण मला बोलली का हां मग गावाला हाय तर हाय, तुला सण होत नाही, पोरांना सण होत नाही. पहिली तर एक गोष्ट सांगतो, माझं जे पहिलं बाळपण होतं, डिलिव्हरी, ती माझी डिलिव्हरी गावात झालेली आहे. रियान जो झाला आहे तो गावाकडे झाला आहे. आणि रुहीची झाली ती मुंबईत झाली. पण आणि त्याच्यानंतर रियांशला 1.5 वर्ष मी काहीतरी 6 महिना लागल्यावर गावाला गेलेली. आणि त्याच्यानंतर रियांशला 9वा महिना लागलेला, ऑलमोस्ट वर्ष व्हायला फक्त 2 महिने बाकी होते. आणि मी मुंबईला आले. म्हणजे विचार करा, 1.5 वर्ष गावाला होतो. आणि ह्या मला बोलतात का हिला थंडीच. अरे त्या गावात मी पैदा झालं. आणि मी पहिला विषय तर माझा आणि मम्मीचे झाले भांडण. आणि मी का येईन? मम्मी समोरून बोलत नाही, पप्पा माझ्याशी बोलत नाही, आणि मी येईन का गावाला? नाही येणार, बरोबर का नाही? आणि वरनं ह्या बोलत, आता मम्मीचं घर बांधलेलं आहे, त्याला प्लास्टर करायचं. आता काय पैसे त्यांच्याकडं असतील त्याच्यात म्हणून ते गिलावा करणार आहे. तर मी तिला काय बोलली, मी बाबा आली तर येईन, मी कशाला येईन, आली तर यात्रेसाठी येईन, है ना. तर हिचं म्हणणं काय, ती मला असं पण बोलली नाही, येऊ नको असं बोलली नाही. ती मला काय बोलली का यंदा काय मम्मी माही बी करणार नाही. माही म्हणजे यात्रा, समजून घ्या. यंदा काय माही बी मम्मी करणार नाही. आणि माही बी करणार नाही मम्मी बोलली. ज्या जो आत्ता जे पैसे काय जमवले त्याच्यामध्ये मम्मी प्लास्टर करणार आहे घराला. लिकी करत बसायला नको, असं 2 नंबरची बहीण मला बोलली. तर मला एक सांगा, मी वर्षातून एकदा जाते गावाला. मी कुठल्या सणाला कधी गावाला जात नाही, कधीच नाही. काय ती मला इकडं आत्ता भाऊ मुंबईत आहे म्हणून सांगतो तुम्हाला, ह्याच्या आधी गावी होता. तर गावावरनं कधीच मला ती घ्यायला आत्तापर्यंत नाही, डिलिव्हरीला सुद्धा नाही. मी आणि माझी बहीण, इनफॅक्ट म्हणजे जो नवरा आहे तो सुद्धा गावाला मला सोडायला यायला नव्हता. मी आणि माझी बहीण गावाला गेले. हो, गॅस होते ॲसिडिटी, नाही खायचं. तर जेवली ना, मी बोलते जरा का. मग मी एकटी गेली है ना. मला कुठल्याही सणावाराचं अजून लग्न झालं. आता मुलं माझी मोठी झाली. रियान झाला 6 वर्षाचा, ही झाली 3 वर्षाची, 3-4 वर्षाची. म्हणजे विचार करा, एकदा सुद्धा मम्मी पप्पा किंवा भाऊ मला त्या लोकांनी सणासुदीला कधीच घरी नेलं नाही. इतर मुलींसारखं नाही, प्रत्येक सणाला मुली असतात हजर, आहे ना. तसं माझं नाही, माझं एकदाच असते वर्षातून एकदा. ते पण आधी या बोलायचं, नंतर ना आता कशाला येतेस, आता येऊ नको, नंतर बघू. मग ते केलेलं पॅकिंग, केलेली शॉपिंग, ती सगळी ती सगळी वेस्ट. आणि म्हणजे कुठला सणासुदीला मी जातच नाही, कधीच जात नाही. आत्ता ह्या वर्षीच मला वाटते मी 2 वेळेला गेले. कारण
ह्याच वर्षात जो भाऊ आहे माझा, रियांची काहीतरी, त्याच्यामध्ये रियांचा एक पेपर पण मिस झालेला माझ्याकडनं, लास्टचा जो लास्ट एक्झाम असते त्याच्याकडनं. त्यामुळे टीचर चांगले आहेत आणि शाळा खूप चांगली आहे, त्यामुळं मला वेळचे वेळ त्यांनी फोन, त्यांचा अभ्यास, त्यांचं जे काय असतं होमवर्क वगैरे सगळं त्यांचा डेली टू डेली, म्हणजे मोबाईल इतर शाळांपेक्षा ही शाळा वेगळी आहे थोडी आणि खूप छान, म्हणजे छान शाळा आहे. त्यामुळं त्यांनी मला समजून घेतलं आणि मला निकाल काढताना, निकाल ज्यावेळी मुलांचा लागणार त्यावेळी मला ऑलमोस्ट सगळ्या शाळा त्या टायमाला बंद होत आलेल्या आणि ह्या टीचरांचं काम चालूच होतं आणि मला टीचरांचा फोन आला का रियांची मम्मी रियांचा पेपर लास्टचा दिला नाही आणि त्याच टायमाला जो माझा भाऊ आहे त्याचा ॲक्सिडेंट झालेला आणि त्याच्या टेन्शनमध्ये मी पोरांना पाठवलंच नाही पेपर. मग त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलून घेऊन दोन्ही मुलांचा पेपर घेतला आणि त्याच्यानंतर मग काय असतील ते मार्क वगैरे दिले आणि त्यांनी समजून घेतलं मला. त्याला मला काय बोलायचं आहे का, हे जे बोलतात ना त्याच्यावरनं सांग. माझी मम्मी स्वतःची पण मला बोलली गाडीचा ॲक्सिडेंट झाला, ती गाडी आपलीच, गाडी आमचीच होती, त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, एवढी काही जास्त हे झाली नाही, पण ज्या माझ्या भावाला पाहिजे होती ती गाडी एक्सचेंज करून, पण मम्मीनं काय केलं, ती गाडी परस्पर बहिणीला देऊन टाकली. बरोबर. तो घरी आला का तो म्हणतो ए उमाचं नाव घेऊ नको माझ्यासमोर, माझ्या डोक्यात जाते ती, बोलतो तू तसं केलंस, आता त्याला पैशाची गरज लागते, तो पोलिसाची ट्रेनिंग करतो तिथं, त्याला पैशाची गरज लागते. काय होते, ती गाडीत कुठंतरी दुसरीकडे गेली असती तर 4 पैसे आले असते, त्याला मदत झाली असते. थांब ना जरा, मला नाही लावायला जा. आणि ती गाडी एक्सचेंज करून घेतली असती किंवा त्याला कुठेतरी चांगल्या रकमेला जर गेली असती, त्याला आता ती तुम्ही त्याला 1 रुपया देत नाही, मागाय गेलं की उडची भाषा करतात, त्याला 1 पैसे द्यायचे तुम्हाला माहिती नाही. कसला छोटा भीम बघते, काय आहे छोटा भीम मध्ये सांग. नाही लागत, रिमोट खराब झालाय. आली आहे का बघून येतात, डोळ्याला काय लागले तुझ्या. आणि त्याच्यानंतर इथे काय लागलं ते डोळ्याला, डोळा फोडून घेतला का काय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं, हिने गाडी देऊन टाकली लेकीला, तिच्या नवऱ्यानं माझ्यासमोर गाडी, तो बोललेला का गाडी मला 15 दिवसासाठी पाहिजे आणि द्या मग. तर आता हा मुंबईला नव्हतं, ह्यानं तय केलेलं भावानं माझ्या, मी इकडं तिकडं कुठं जाणार नाही, मी मुंबईला येणार. तर गाडी त्याच्याकडे राहिली आणि परत महिनाभरानं त्यांचं डोकं असं चाललं का मम्मी गाडी विकणार आहे, तर मग गाडी आम्हालाच विकत द्या म्हणून. पण त्या गाडीची जेवढी किंमत आली पाहिजे होती, 1 लाखाची गाडी, 1,20,000ची गाडी आहे, त्या गाडीची जेवढी किंमत यायला पाहिजे तेवढी किंमत त्या गाडीची त्यांनी दिली नाही. माझा मुद्दा काय आहे, माझा मुद्दा हा आहे तर तुम्हाला गाडी घ्यायची होती का नाही, गाडी घ्यायची होती, जी रक्कम तिची निम्म्याची निम्मी आहे ना ती तुम्ही तिला दिली पाहिजे.
जेणेकरून भाव्याला त्याचा फायदा होईल. बरोबर का नाही? भाव्याला आता पैशाची गरज आहे आणि त्या पैशाची ती जर गाडी कुठंतरी चांगल्या ठिकाणी गेली असती तर त्या गाडीचा फायदा झाला असता. तो आता कामाला जाऊन तो त्याचं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग त्याचं पूर्ण करायला लागलं. उद्या मला सांगा, ही दोघं आता मम्मी पप्पाचं मी सांगतो, उद्या ही म्हातारी होती तेव्हा आमच्या आधी त्यानं बघितलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे का नाही? हां, आत्ता मला बोलते का तू माहेर आलीस की मम्मी बाई लेकी लेकी करत बसाय नको, मम्मी लेकी लेकी करत बसते. आत्ता तू मम्मीकडे जाऊन राहिलीस 2-3 दिवस, तुला मम्मीने 1 रुपया पण खर्च केला नाही. म्हणजे तू गेलीस की तिथं पैसे खर्च होत नाहीत आणि मी आलो की मम्मी लाखो रुपये खर्च करते. असं काय सोनं खायला घालतात काय मला? म्हणून सांगतो, विचार करून बोलत जावा. मला मी अशीच बोलत नसते, मला कुठलं बोलणं लागतंय आणि ते खटकलं की मग मी बोलत असते. जोपर्यंत एखादं बोलणं माझ्या मनाला लागत नाही तोपर्यंत मी करत नाही. मी रात्री नक्कीला पण सुनावली. तिचं म्हणणं काय, होय बरोबर आहे, गावाला थंडी आहे, पण गावाला यायला मी येडी आहे दिसतोय काय? माझं मम्मीशी भांडण झाले, माझं पप्पाशी भांडण झाले. ते घर सोडून, त्यांचं घर सोडून मी तुमच्या घरी येईन काय? हा माझा पहिला विषय आहे. मी येईन काय? नाही येणार. मला घडी घडी तुम्ही बोलवू नका, मीही तुम्हाला बोलवत नाही आणि मला फोन काय नसला तर मला काही फरक तुला पडत नाही. माझं सरळ असते, मी काय असते ते तोंडावर हातो तर समोर नाही व्हिडिओ करून टाकायची पाहिजे. समोर असते तर समोर बोलले असते. मी फोनवर बोलणारच नाही, कारण तिला धडकी भरते, तिला भीती वाटते फोन आला नाही करणार. तू बोलाय नसलीस किंवा मी तुझ्याशी बोलाय नसली तर काय एवढं काय आबाळ कोसळत नाही किंवा काय नाही. बरोबर काय नाही? जी माणसं जशी वागतात तसं त्यांना उत्तर भेटणार. माझा भाऊ इथं राहत होता माझ्याबरोबर, तर एवढे नखरे केलेत त्यांनी, एवढे नखरे केलेत, पण मम्मीन काय केलं सांगतो तुम्हाला. 4 लेकरं एकायची आहे आम्ही. भाऊचं आणि माझं जर भांडण झालं तर ही भाऊची साईड घेऊन मम्मी त्याच्याशी चांगलं बोलायची आणि मला शिव्या गाड्या देऊन बोलायची. एका आईचं कर्तव्य काय असतं? आता रियांशमध्ये आणि रुईमध्ये जर भांडण लागलं तर मी त्यांना दोघांना पण फटके देते, मारू नका एकामेकाला म्हणून. तर ही काय करते, ही एकाला बाजूला करते, दुसऱ्याला शिव्या गाळ्या देऊन रिकामी होते. म्हणून तिच्याशी बोलणं टाकून दिलं आणि मी बोलणार पण नाही. मला एकदा डोक्यात माणूस कुठलं बसलं का बसलं ते शेवटपर्यंत. समोर कोणी पण असो, माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे. मला काय तुम्ही टार्गेट करू नका कुठल्याही गोष्टी. आणि गावाला यायचा प्रश्न राहिला, माझी बिलकुल इच्छा नाही गावाला यायची. मी माझं एवढं चांगलं घर सोडून मी तिथे येऊन राहणार नाही. एकानं बघायचं एकीकडं तोंड करायचं, त्यांना बघायचं एकीकडं तोंड करायचं, ती सवय नको. जिथं मी आहे तिथं मी बेस्ट. तुम्ही तिथे चांगले राहा, मला इथे चांगलं राहू द्या. आणि उमा तुला सांगतो,
तुला काय आता व्हिडिओ करून टाकत नाही, कारण तुझं जे बोलणं आहे ते बंद झाले माझ्याशी, आणि नाही बोलशील तेवढंच बरं आहे. बाय.